काढ बघू. आइए देखते हैं मजा आएगा. मोठे मोठे काढ. नमस्कार मित्रांनो, कसे काय सर्व मजेत ना. आज पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत म्हारे काढायला. म्हारे हे तुम्ही ऐकलंत का कधी? म्हारे म्हणजे काय असतं तर जे खाडीतले मुळे किंवा शिंपले असतात किंवा तुम्ही पर्ल म्हणून ऐकलं असेल ज्याच्यामध्ये मोती तयार होतो, तशाच पर्ल नाही म्हणता येणार पण त्याच पद्धतीचा वेगळा एक शिंपला असतो ज्याला म्हारे म्हणतात. हे आता कोकणी लोकांना ते माहितीच असेल, पण कोकणातले बाहेर आहेत त्यांना तेवढं माहिती नसेल. ते सेम पर्ल सारखंच असतं पण त्याच्यामध्ये फक्त मांस असतं, त्याच्यामध्ये मोती वगैरे तयार होत नाही, फक्त त्या शेपचं असतं आणि त्याच्यामध्ये मांस असतं आणि जे खायला खूप टेस्टी असतात. तर ते आज आपण ते काढायला जाणार आहोत. त्यासाठी आपली पूर्ण तयारी झालेली आहे. तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता, हे इथे पोरं जमलेली आहेत आणि आम्ही आता पकडायला जातोय. ते म्हणजे ते आपल्याला विळ्याने काढायचे असतात. म्हणजे आपण कोयती किंवा विळा जे झाडं तोडायला वगैरे आपण वापरतो किंवा वेगवेगळ्या कामासाठी वापरतो, त्याच्यानेच आपण ते म्हारे काढतो. तर ते आपण बघूया आता कसं काढायचं ते तुम्हाला मी दाखवतो. चला. तर आता हे आम्ही सर्व सामान घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येकाने आपापलं वेगवेगळं हत्यार आणलं आहे म्हारे काढायला. ह्याचं काहीतरी युनिक दिसतंय सारखं. चला. हे तुम्ही बघू शकता आता आपण सुरुवात केलेली आहे म्हारे काढायला. जे प्रत्येकाने कोयती किंवा आपले जे हत्यार आणले ते आपल्याला चिखलामध्ये असं खरवडायचं असतं आणि जसे ते ओढायचे आणि चिखलामध्ये जिथे म्हारे असते तिथे ती आपल्या कोयतीला किंवा हत्याराला लागते आणि त्याच्याबरोबर लागून ती वरती येते, म्हणजे टोकाला लागून बाहेर पडते ऑटोमॅटिक. म्हणजे असं आपल्याला चिखलामध्ये ते ओढायचं असतं. आणि इथे आपल्याला मिळालेली आहे. हे आपण धुवून दाखवूया कशी असते. त्याच्यात खूप चिखल असतो. आपल्याला कसं म्हणजे वेगवेगळ्या पद्धती असतात. काही अशा असतात ज्या आपल्याला वरती आलेल्याच मिळतात, ज्याचं आपल्याला टोकं वरतीच दिसतात, म्हणजे चिखलाच्या वरती टोकं त्याचे आलेली असतात. आणि काही असे पण असतात की जे खोलमध्ये असतात चिखलामध्ये. आता ह्याला एक भेटलं इथे. हे पाण्याच्या कडेला हा काढतो. एका ठिकाणी दोन काढला ना त्याने. इथे आपल्याला क्लिअर दिसेल. ही म्हारे अशी असते. दोन्ही साईडने ह्याला शेल असतं, कवर असतं आणि याच्या आतमध्ये मांस असतं. एकाच ठिकाणी यांना दोन म्हारे दिसलेले आहेत. खाडीमध्ये मित्रांनो खूप असे विषय आहेत ज्याच्यावरती आपण ब्लॉग बनवू शकतो आणि तो आम्ही बनवणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 विषयावरती फक्त बनवलेत, 2च कंटेंट केलेत, खेकडा आणि आता आपण म्हारे पकडायला आलो किंवा काढायला. तर अजून बरेचसे आहेत. म्हणजे कालवं आहे, कालवं सर्वात फेमस आहेत. कालवं खूप खाल्ली जातात आणि खूप काढलीसुद्धा जातात. तर कालवांवरती पण आपण एक व्हिडिओ बनवू. आणि त्यानंतर म्हणजे वलिये नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. वली एक शंखासारखा असतो ज्याच्यामध्ये पण मांस असतं, ते पण खूप टेस्टी लागतं. म्हणजे हे जे खाडीतले आधी जे प्रकार आहेत ते सर्व खरंच खूप टेस्टी असतात. म्हणजे काही लोक तर खूप याच्यासाठी वेडी असतात. दिवस रात्र खाडीमध्ये राहून पण ते पकडतात आणि तयार करून खातात वगैरे. किंवा त्याच्यासाठी काही माणसं अशी आहेत जी व्यवसायसुद्धा करतात. म्हणजे हे खाडीतून जमवून आणायचे, ते त्यातलं मांस काढायचं आणि ते विकायचं. म्हणजे असे पण बरेच जण करतात. तर तो एक छोटासा आपला व्यवसायसुद्धा होऊ शकतो त्याच्यासोबत. आणि असे वेगवेगळे आहेत जे आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता मी वलियासुद्धा आणलेला आहे, तुम्ही माझ्याकडे बघू शकता. हे बघा, हे वलिया असा असतो, म्हणजे याला वलिये म्हणतात. हे पण शंख असतात आणि याच्या आतमध्ये मांस असतं. इथे आहे का? हां, मोठी आहे, खूप मोठी आहे. हे बघा मित्रांनो, मोठ्या साईजची मारे इथे आहे, तुम्ही बघू शकता. याच्यात चिखल असतो, आपण ते धुवून वगैरे घेतो सर्व. आणि ह्याचं हे जे शेल असतं ना, हे खूप कडक असतं. म्हणजे हे जे कवर आहे वरचं, हे खूप कडक असतं. हे असं सहजासहजी फुटत नाही, दगडाने वगैरे फोडायला लागतं. किंवा म्हणजे आपण काय करतो तर आपण शिजवतो याला, आपण पाण्यामध्ये शिजवतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली ओपन होतं आणि मग आपण याच्यातून मांस काढून घेतो. आहे ते. हां, इथे चिखलामध्ये आहे. ही पण खूप मोठी आहे चिखलामध्ये. ही आणि ही दोन मिळाले तर पहिले इथे चांगल्या साईजचे. म्हारे काढायचं म्हणजे ना आपल्या गावामध्ये इकडे कॉम्पिटिशन लागते. म्हणजे आम्ही कोण जास्त काढणार, आणि आम्ही बऱ्याच वेळेला असं करतो की आम्ही मोजतो आणि जास्तीत जास्त काढायचा प्रयत्न करतो आणि कॉम्पिटिशन लावतो की कोणाला जास्त मिळालेत, कोणाला जास्त मिळाले. तसं गुरु भैया काय करतात बघूया. हां, आहे ते मिळालेले. गुरु भैया रॉक शाम शॉक
बघा अशी आपल्याला वेगवेगळ्या साईजची पण मिळते. ही सर्वात छोटी आहे, ही थोडी येलो कलरची आहे. छोटी असते तेव्हा अशी असते येलो कलरमध्ये, आणि जशी मोठी मोठी होत जाईल तेव्हा ती डार्क होते काळ्या कलरमध्ये. ते चिखल वगैरे पण सर्व असतो आणि त्याचा रंग पण बदलतो. याचं शेल पण हार्ड असतं, पण मोठी जी असेल तिचं सर्वात जास्त शेल हार्ड असतं. आणि हे जे असे खाडीतले प्रकार आहेत ना ज्यांना शेल असतं, म्हणजे हे कवच जे असतं, हे चुना वगैरे तयार करण्यासाठी पण वापरतात. म्हणजे याची पूर्ण पावडर करतात आणि त्याचा चुना तयार केला जातो. हे जे प्राणी असतात खाडीमध्ये, कोल्हे वगैरे किंवा ते सुद्धा हे असे खातात मारे वगैरे. ज्या वरती आलेले असतात ना, तर त्यांच्यामधलं ते मांस खातात आणि बाकीचं तसंच टाकून ठेवतात. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला मी एक वरती आलेली मारे दाखवतो, जिथे टोक थोडंसं वरती आलं. आता तुम्ही आधी बघा इथे तुम्हाला दिसते का? दिसते कुठे? नहीं. आता मी दाखवतो तुम्हाला. हे बघा ह्या स्पॉटला इथे इथे मारे आहे. काढव. हे बघा हे अशा लपलेले असतात चिखलामध्ये. काढ बघू. हे खाडीमध्ये चालताना ना खूप सावध राहायला लागतं. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता हे जे सगळं दिसतं ना, आम्ही ह्याच्यात चालतो आहे. या चिखलामध्ये कधी कधी काचा पण असतात किंवा असे काही टोकेरी वस्तू पण असतात ज्याच्यामुळे पाय फाटतो. ही पण खूप मोठी आहे. राहिल्या किती गावलेत आहेत. पिशवीमध्ये कॅमेरा टाकतो. हा घेऊन जायचं. सगळ्यांच्या हातात एक एक पिशवी आहे. माला माल सोनी आहे. चला थोडंसं आपण पण ट्राय करून बघूया ते कुठे आपल्याला काय भेटतंय काय. याच्यासाठी आपल्याला ना थोडे पेशन्स ठेवावे लागतात. प्रत्येक वेळीच आपल्याला भेटतं असं नाही, काही ठिकाणी ठेंगा पण भेटतो. हां ते पायाला काहीतरी लागलं आहे. हां मस्त. चला तुमच्यात बघूया कोणाला गावते पहिली. चल झुकटा. तू पण त्याला गावली तिकडे. इकडे पण आहे. तुझी बारी. हा बघा करवंट्या काढतोय. हा आमच्यातलंही काय ना, ह्याला सवय आहे. कोण मारे काढत असेल ना, ज्याला कोणाला गावली त्याच्या बाजूला जाऊन हा उभा राहतो आणि तिकडे काढतो. असा आहे हा श्याम. मित्रांनो इथे फिरता फिरता मला एक मारे दिसले. हे बघा इथे दिसते. हे बघा किती वरती आहे बघा, झाडाच्याच मुळांमध्ये आहे. हे माझ्या पण पाया काय ताकद कमी नाही. आपण लगेच आला होता इकडे. एक मारे गावली की लगेच हा पाठी लागतो. इकडे आहे का? शाबाश बेटा, बहुत बढ़िया. अब आला. हा पाटणच फिरतो रे, मला ह्याच्यात डाऊट येतोय. चिखलामध्ये नाचून नाचून ट्रॅकची अवस्था बघ काय झाली. कोई नहीं, 10 रुपये के सर्फ एक्सेल में हो जाएगा. दाग अच्छे है. सर्फ एक्सेल दाग अच्छे हैं. गावली तर मग कपल कसले मोठे मोठेच काढतोय हा. नको अशी आयला केवढी मोठी आहे. दाखवतोय ना. मागचा 1 तास झाला आहे आम्ही इथे मारे खरवडतोय. बऱ्याचशा सगळ्यांना थोड्या थोड्या गावल्यात. 1 तासामध्ये येऊन पण एवढे गावल्यात. म्हणजे विचार करायचा दिवसभर आपण इथे फिरलो तर खूप सारे गावू शकतात. म्हणजे लॉकडाऊन लागो किंवा सामानाचा सगळ्या गॅसचा सिलेंडरचा तुटवडा पडो कसला पण पडो, पण कोकणी माणूस काय उपाशी राहू शकत नाही. आपल्याकडे भरपूर काय काय आहे. दाखव रे, काढ बघू. आपल्याकडे भरपूर काय काय आहे. खाडीमध्ये जरी फिरला तरी वर्षभर पुरेल एवढा सामान आहे खाण्यासारखा. फक्त ते काढण्याची कला पाहिजे आपल्याकडे. गावली काय? हरवली. आता वाजली होती. हां हाय हाय.
शाबास. चला, झाला बराच वेळ फिरून झालेला आहे आणि ते बघा बाहेर आलो, पाणी भरलं, बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे. खाऱ्या पाण्याची आंघोळ. मारे दाखव किती गावल्या. हा उलट्या दिमागातच आहे. याच्याकडे जरा जास्त आहेत, मोठ्या मोठ्या आहेत. आता ह्या सगळ्या म्हारे धुवायच्या आणि मग वरती घेऊन जाणार आणि शिजवून खाणार. किती गावले बघू. दोघांचे एकत्र केलं की काय? 39 29 दोघांनी एकत्र केलेत. ह्या दोघांनी 29 पकडले नाहीत. चला मित्रांनो, बरेच मारे आपल्याला गावलेले आहेत. आजचं पण मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता बघा पाणी भरायला लागलं आहे, बरंचसं पाणी भरलं आहे. तर आता आपण जाऊया, बघूया आपल्याला मारे किती गावले आहेत. आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बघा हा सोरड परत आला, स्वतःचं सोडून आमच्या मारे मोजतो किती गावल्यात त्या. 30